नमस्कार. आज आपण आपल्या YouTube चॅनलमध्ये शिकवणार आहे गव्हाचं दळण कसं करायचं हे आज आपण शिकवणार आहे. शहरी भागातल्या नवीन लग्न झालेल्या मुलींना माहिती नसतं दळण कसं करावं, म्हणून आज मी काही सांगणार आहे तुम्हाला गव्हाचं दळण कसं करायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गव्हाची चाळणी चाळण्यासाठी आणि एक काठ लागणार आहे, जे आपण भाकरी आणि गव्हाच्या पोळ्या बनवतो. गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवू. तर याच्यामधून गव्हामध्ये खडे आणि सोनकिडे, कचरा, काडी तर हे याच्यामध्ये असतं. तर त्या चाळणीमधून असं पडतं ते खाली. मग त्याच्यासाठी आपण आता ह्या गव्हाला घ्यायचं असं आणि असं चाळायचं. त्याच्यातलं बारीक गहू, खडे, माती, कचरा ते सगळं खाली पडतं असं. मग असं एक एक करून सगळे चाळून घ्यायचे आणि मग आपण काय करायचं, त्याला याच्या ताटात टाकायचं असं. मग याच्या मग दळण करायचं असं याला फाटकायचं. मग असं फटकल्यानंतर असं कचरा येतो बाहेर, त्याला असं फुकायचं. परत हे असं काढून घ्यायचं आणि असे मग कडे मिसायचे त्याच्यातून. खराब गहू, काळे गहू, तुषा हे सगळं बाहेर काढून टाकायचं आणि मग हे टाकून द्यायचं असं पातेल्यामध्ये गहू. आणि मग हे गहू गिरणीमध्ये दळायला न्यायचे आणि मग नंतर याच्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवायच्या. आणि आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लोक हे विसरले, सगळे पॅकेटचे खाऊ राहिले. त्याच्यामुळं पॅकेटचं खाऊ नका. त्याच्यामुळं पोटामध्ये गॅस, पचन अशा समस्या निर्माण होऊ राहिल्या. त्याच्यामुळं आपल्या पोटाच्या तक्रारी वाढू लागल्या आहे. त्याच्यामुळं आटाच्या जे पॅकेटचे फूड आहे ते खाऊ नका आणि पॅकिंग पीठ पण खाऊ नका. त्याच्यामुळे असं आपलं घरी गहू आणून दळण करून असं निवडून नावडून त्याचं पीठ दळून आणून ते तुम्ही त्याच्या पोळ्या बनवून खा. त्याच्यामुळं आपण असं त्याच्यामुळं शेतकऱ्याला पण फायदा होईल आणि आपल्या बॉडीला पण फायदा होईल. त्याच्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.